आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचे कामं जे आपल्याला गरजेची होती ती मार्गी लागत आहेत। आदरणीय गडकरी साहेबांनी व्हर्च्युअली त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। आपल्या शहराच्या अनुषंगाने महत्त्वाचा म्हणजे सर्व्हिस रोड, ते सर्व्हिस रोडचं आता जवळजवळ 17 किलोमीटरचं काम होणार आहे आणि स्ट्रीट लाईटचंही काम होणार आहे, त्यामुळे शहराला त्याची मदत होणार आहे। या हायवेवरती 2 ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज होती। सोनेगावच्या तिथे एक विषय झाला आणि पुढे लातूरकडे जाणारा जो बायपास आहे तिकडे हे विषय स्वाभाविकच आहेत की आपल्याला गरजेचे होते। त्याचा काही काळापासून पाठपुरावा चालू होता आणि आज कामाची औपचारिक जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। दादा, याच्यावरती विद्यमान खासदारांनी बहिष्कार टाकला, इथं भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले आणि हा कार्यक्रम घरचा असल्यासारखं ते वागतं, त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकतो असं आपण कसं आहे, तुम्ही पत्रकार बांधव सगळे इथेच आहात। इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की झेंडे वगैरे कुठे काही स्टेजवरती काही नाही आहेत, मंडपाच्या आत झेंडा नाही आहे, त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगाचच राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। याच्यातलं वास्तव असं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षात प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम आजच्या कार्यक्रमामधनं धाराशिवकरांना स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे जे काम होते सर्वांगीण विकास, गतिमान विकास जो आता आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आजचा महत्त्वाचा होता। त्याला राजकीय वळण देणं काही योग्य नाही। दादा, सगळे विकास त्या लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर होत नाही, विषय कसा आहे माहिती आहे, कुठल्याही पक्षाला किंवा गठबंधनाला अजूनपर्यंत उमेदवार डिक्लेअर करता आलेला नाही आहे कुठल्याच। त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खरं तर थोडा प्रीमॅच्युअर आहे, अजून जरा वेळ आहे। दोन्ही आता आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचा अजून जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे, त्याच्यानंतर उमेदवारी ठरणार आहे। त्यामुळे असं घाई करायची आवश्यकता नाही आहे। सक्षम उमेदवार असेल आणि इथली जागा जी आहे ती महायुती अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येईल, जिंकेल। दावा सोडलेला आहे भारतीय जनता पार्टीने, दावा कायम आहे जागेवर। भारतीय जनता पार्टी दावा का सोडेल? सगळ्यात जास्त ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचीच आहे, परंतु महायुती म्हणून जो काही निर्णय ज्येष्ठ घेतील तोच आम्ही सगळेजण मानणार आणि अतिशय ताकदीने विक्रमी मताधिक्याने लोकसभेचा खासदार जो आहे तो महायुतीचाच होणार। पक्ष जे ठरवेल, नेतृत्व जे ठरवेल तेच आमच्या पक्षामध्ये होत असतं। संधी जर मिळाली, गेल्या वर्षी तुम्ही निवडणूक लढवली, संधी जर मिळाली तर नेमकं काय प्रेझेंटेशन असेल? संधी मिळाली की पहिली प्रेस घेऊ आणि पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ। दादा, तुम्ही गडकरी साहेबांकडे आजच्या कार्यक्रमानंतर इतर काही मागण्या करणार आहेत का? गडकरी साहेबांकडे काही विषय जे आहेत ते ऑब्व्हियसली आम्हाला मांडायचे आहेत, त्याचं निवेदन तयार करून मांडू ना। म्हणजे काय स्पेसिफिक काय होतं का जिल्ह्याच्या विकासासाठी? नाही, आपल्याला काही 2-3 गोष्टी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने, नॅशनल हायवेच्या अनुषंगाने करायच्या आहेत। त्या मी आता नाही पण सांगत, एका लेवलपर्यंत विषय आला की सांगतो। काय म्हटलं तुम्ही? विषयासाठी राजकीय प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीत राज्यात तर प्रवेश होतात आहे, जिल्ह्यातून सुद्धा काही प्रवेश होणार आहेत, काय प्रवेश होणार आहेत, काय संपर्क झालाय कोणाशी, काय चित्र? भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला काही नावं माहिती असतील त्याच्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय, परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त नावं आहेत जे येऊ इच्छितात जिल्ह्यामधनं, जे येऊ इच्छितात। बघू ना पुढे काय काय होतं। जुन्या लोकांच्या चेहऱ्यावर थोडं हसू गायब व्हायला उलट पक्षाने साधारण भूमिका हीच घेतलेली आहे की लोक जे आहेत ते आपल्या पक्षात यावे, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे काही विचार आहेत, ध्येय धोरणं आहेत, राष्ट्रप्रेमाचा विषय असेल, हिंदुत्वाचा विषय असेल, या बाबतीमध्ये जर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली तर बिलकुल सगळ्यांनाच इनकमिंग अलाउड आहे। बसवराज लोकसभेसाठी इच्छा व्यक्त करताय सुधीर पाटील, तर म्हणजे थोडासा पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहे। पक्षाचं काय नियोजन आहे का त्यांना तिकीट देण्याचं किंवा काय त्या यादीमध्ये आहेत का ते? पक्षाच्या नियोजनाच्या बद्दल बोलण्यासारखा मी नाहीये, खूप लहान आहे मी, यादीत आहेत पण कुठली यादी? पद्धत तुमच्या माहितीसाठी पद्धत अशी असते की सर्वे केला जातो, नेते मंडळी आहेत, इतरांकडनं माहिती घेतली जाते आणि मग ज्येष्ठ जे आहेत
ते या बाबतीमध्ये निर्णय घेतात. बसवराज पाटील आणि दोन सुनील नावं आहेत. चव्हाणची दोन चर्चा नावं जी आहेत. आहे भाजपमध्ये येणार आहे तशी चर्चाला उदाहरण येतं. काय सांगता त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. तुमचं काय बोलणं वगैरे झालेलं आहे? ते विरोधी पक्षात आहेत, काँग्रेसमधले आहेत आणि दोन्ही नेते आहेत मात्र आपल्या विरोधात लढलेले आहेत. काय आता ते जर पक्ष त्यांचं स्वागत करणार का, नेमकं तुमच्याशी संपर्क नाही झाला? भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं मान्य करून जे कोण यायला तयार आहे त्याला बिलकुल आपण घेणार. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की तिन्ही पक्षातले जे विरोधी पक्ष तिन्ही आहेत, महाविकास आघाडीमधले तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो गट असेल, राष्ट्रवादी असेल, पवारसाहेबांचा गट आणि काँग्रेस, तिन्ही पक्षातले नेते भारतीय जनता पार्टीमध्ये यायला, धाराशिवमधले नेते यायला उत्सुक आहेत. त्या बाबतीतले योग्य वेळेस योग्य निर्णय होतील. त्या दोघांची चर्चा झाली आपल्याशी काही? दोन्ही नेत्यांची नाही, काही मी असं स्पेसिफिक्समध्ये नाही सांगू शकणार, परंतु बरेच जण इच्छुक आहेत. जिल्ह्यातल्या विकासाचं महत्त्व तुम्ही मला तो मुद्दा सांगू द्या. आपण हे नॅशनल हायवेचे जे कामाचं भूमिपूजन होतं गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण केलं, त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय आज आपण घेतला, तो म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीतली चर्चा. गडकरी साहेब नेहमी बोलतात, आजही बोलले ते, की रस्त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी आली, परंतु कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला आता रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आपल्या जिल्ह्यात एकीकडे पाणी आणून शेतीचा विकास, शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणं हा एक भाग आहे, आणि दुसरा म्हणजे रोजगार, स्वयंरोजगार निर्मिती, उद्योग आणणं. तिसरा भाग आहे तो म्हणजे पर्यटन. तर उद्योग आणि पर्यटन आणि शेती तिन्हीसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान गतिशक्ती नावाची योजना आदरणीय मोदी साहेब देशभरात राबवतात, स्वतः ते मॉनिटर करतात. मोठे प्रकल्प जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ही योजना आहे, 500 कोटीच्या वरचे प्रकल्प. वेगवेगळ्या ज्या डिपार्टमेंट्स आहेत, विभागाचं त्यांच्यामध्ये काही समन्वयाचा अभाव जर आला तर समन्वय करून देणं, अडचणी दूर करण्यासाठी हे असतात. तर हे मोठे प्रकल्प जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यान्वित करणं हा हेतू होता. चर्चासत्रामध्ये मित्राचे CEO आपल्या सर्वांना परिचित असलेले परदेशी साहेब आले होते, कलेक्टर साहेब होते, CO आणि SP देखील होते, आणि खूप चांगल्या सूचना आल्यात. आपण आता सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काही गोष्टी कार्यान्वित केल्यात. या सूचनांच्या माध्यमातून नवीन काही भर पडलाय, पॉझिटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत. दादा, पक्षाचा तुमची पसंती कोणाला आहे? तुम्ही प्रमुख चेहरे आहेत भारतीय जनता पार्टी, तुमची पसंती कोणाला? नाही, माझी पसंती मी असं तुमच्या सर्वांच्या समोर मांडू शकतो का? बाकीचे नाराज होतील ना, असं कसं करते? थँक्यू. पहिल्यांदा तुम्ही मीडियाला मित्र ओळखीत आणि मित्र न टाळता प्रश्न